नमस्कार. आपण रक्षाबंधनानिमित्त राखी पौर्णिमेचं ग्रीटिंग कार्ड बनवण्याची ॲक्टिव्हिटी घेत आहोत. किलबिलच्या वरच्या वर्गांसाठी म्हणजेच किलबिल 3 आणि किलबिल 2D यांच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. तर त्यांना घरातनं आणायचं आहे ग्लू, स्कूल ग्लू म्हणजेच लिक्विड ग्लू, कात्री आणि क्रेयॉन्स किंवा मार्करसुद्धा चालतील. आणि शाळेकडून मटेरियल देण्यात येत आहे. एक कार्डस्टॉक पेपर दिलेला आहे ग्रीटिंग बनवण्यासाठी. त्यानंतर एक कन्स्ट्रक्शन पेपर दिलेला आहे अर्ध्या साईजचा, आणि एक गोल दिलेला आहे कापून, एक फूल दिलेलं आहे आणि एक मोत्याचा स्टिकर दिलेला आहे. आता आपण ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सगळ्यात आधी हा कार्डस्टॉक पेपर अर्ध्यामध्ये घडी घालायची आहे त्याची, ग्रीटिंग कार्ड दिसावं म्हणून. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये आहे जो कागद दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यावर मुलांनी त्यांचा हात ठेवायचा आहे आणि ट्रेस करून घ्यायचा आहे हात. तर तो हात ट्रेस करताना मनगटही आलं पाहिजे त्यांचं, आणि असं आम्ही ऑलरेडी करून घेतलेलं आहे रेडी. सो मुलांचा हात ट्रेस करून त्यांचं मनगट असलेला हात हा आहे, आणि तो कापून घेतलेला आहे. क्राफ्ट पेपर कापून त्याचा हा हात काढलेला आहे. आता हा हात आपल्याला ग्रीटिंग कार्डवर चिकटवायचा आहे. सो आता तिथं ग्लू लावलेला आहे, डिंक लावलेला आहे, आणि त्याच्यात ग्लू स्टिक पण आहे. ज्या बाजूने तुम्हाला ग्रीटिंग कार्ड ओपन करायचं असतं त्या वरच्या भागावर आपल्याला हा हात चिकटवायचा आहे. ग्लू स्टिकने पण होऊ शकेल. ग्लू स्टिकनेही हा आपण चिकटवू शकतो. त्याच्यासाठी राईट. हां, पण लिक्विड ग्लू लागेल पुढच्या गोष्टी चिकटवण्यासाठी. तर हा हात मुलांनी या ग्रीटिंग कार्डवर चिकटवून घ्यायचा आहे मध्यभागी. हे झाल्यावर इथं जो गोल दिला आहे, हा हात रंगवायचा आहे मुलांनी क्रेयॉन्स वापरून किंवा मार्कर्स वापरून. तरी ते छान दिसतात. रंगवा, मेहंदी काढा. मुलं मेहंदी, ज्यांना इंटरेस्ट आहे ते मेहंदी काढू शकतात हातावरती. कुठले डिझाईन. आता आपल्याला राखी बनवायची आहे. त्यासाठी जो गोल दिलेला आहे त्याच्या एका बाजूला डिंक लावायचा आहे आणि तो मनगटाच्या मधोमध चिकटवायचा आहे. त्याच्यानंतरची पायरी आहे तो तिथे फूल दिलेलं आहे फोमचं, त्याच्यावर सुद्धा ग्लू लावून ते फूल त्या गोलाच्या मधोमध चिकटवायचं आहे. त्यानंतर तो मोत्याचा स्टिकर दिला होता तो त्या फुलाच्या मधोमध लावायचा आहे. व्यवस्थित सगळं दाबून सिक्युअर करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित चिकटेल. आणि नंतर एखादा गडद रंगाचा क्रेयॉन घेऊन आपण त्याच्यावर दोरी काढतोय. असं हे झालं ग्रीटिंग कार्ड. आणि याच्या आतमध्ये मुलं लिहू शकतात हॅपी रक्षाबंधन वगैरे सध्या इंग्रजीमध्ये, कारण त्यांना मराठीत एवढं लिहिता येत नाही. धन्यवाद. टीचर्स पण याच्यावरती लिहून ते कॉपी करू शकतात ना. हां, टीचर्सनी फळ्यावर लिहून द्या हॅपी रक्षाबंधन, किंवा मराठीत लिहायचं तर मराठीत लिहून द्या शुभेच्छा रक्षाबंधनाच्या, आणि ते मुलं कॉपी करू शकतात. धन्यवाद.